जालन्यात शेवग्याच्या शेंगा महाग झाल्या आहेत। मागणीच्या तुलनेत शेवग्याची आवक कमी होत असल्याने किरकोळ बाजारात 1 किलो शेवग्याला प्रतवारीनुसार 500 ते 600 रुपये मोजावे लागत आहेत। शेवगा उष्ण असल्याने थंडीत त्याची मागणी वाढते। किरकोळ बाजारात पावशेर शेवग्याचे दर 120 ते 150 रुपये आहेत। परिणामी जेवणाच्या डब्यातून आणि सांबरमधून शेवगा गायब झाला आहे। मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे, त्याचा परिणाम भाजीपाल्यावर झाला आहे। सर्वच भाज्या महाग झाल्या आहेत। सध्या बाजारात पाहायला गेलं तर कांदा, लसूण आणि शेवगा यासह इतर भाजीपाला देखील महाग झाला आहे। शेवग्याच्या शेंगा महाग झाल्याने बाजारपेठेतून शेवग्याच्या शेंगा गायब झाल्या आहेत, तर लसणाचे दर देखील 400 पार झाले आहेत। भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असून त्यामुळे ग्राहकांचे बजेट मात्र कोलमडले आहे। भाजीपाल्याचा व्यवसाय करताय, आजपर्यंत शेवगाचे भाव काय होते आणि आज काय भाव होते? आज शेवगा 100 रुपये पावशेर आहे, मार्केटला मिळत नाही। आणि कशाचे भाव वाढले? लसणाचे, कांदा, सारे माळाचे भाव वाढले सध्या। ते 400 ते 800 रुपये भाव चाललाय। आता गिऱ्हाईक घेतोय का तेवढं? नाही घेत, गिऱ्हाईक कमीच भावात मागते, 10 आणि 15 मागते। तिथे मार्केटला सगळे माल 80 रुपये 70 रुपये किलो जाग्यावर आहे। माल तिथून भेटत नाही, पण इथं गिऱ्हाईक खूप स्वस्त मागते। व्यवसायाचा परिणाम झालाय का? हा, खूप परिणाम झाला। पैसे होत नाही, काहीच नाही। काय नाव तुमचं? संगीता दंबडे।